जय भीम जय शिवराय मंडळी। सदरची व्हिडिओ आता तुम्ही बघणार आहात ती चैत्यभूमी दादरची 6 डिसेंबरची आजची ही संध्याकाळची व्हिडिओ आहे। संध्याकाळमध्ये चैत्यभूमीवरचा आजचा जो परिसर आहे तो कसा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पब्लिक मंडळी लांबून लांबून आली आहे अक्षरशः। फक्त महाराष्ट्रच नाही, मुंबईच नाही तर अवघ्या भारतातून पब्लिक येते, बाहेरच्या देशातून पण पब्लिक येते बरीचशी। सर्वीकडे फक्त सफेदच सफेद, पांढरा शुभ्र। दादर मार्केटचा एरिया आहे, स्टेशन आहे हे। बाहेर पडूया आपण आता, पुढे पुढे गर्दी वाढत जाणार आहे। इथे पण स्टेशन जवळ अभिवादनासाठी बाबासाहेबांचा एक फ्रेम ठेवली आहे। केवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी पब्लिकला थांबवलं आहे। चालत राहायचं सरळ सरळ रस्ता, थेट चैत्यभूमी एकदम लाईव्ह आहे। संध्याकाळच्या वेळेचं साधारणतः 4चा टायमिंग आहे। छोटे छोटे लहान बाळक पण आपल्याला दिसत आहे। पाठी जरा क्रॉसिंगलाच वेळ जातो, बाकी पुढचा रस्ता आता सगळा चालत चालत पार करायचा आहे। साधारणतः 800 मीटर किंवा 1 किलोमीटरचं अंतर आहे दादर स्टेशनपासून। तसंच छत्रपती शिवाजी महाराज पार्क याच्यामध्ये पण बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात राहायची सोय देखील असते, ती पण आपण बघूया। पुस्तकं बघूया आपण, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला पुस्तकं ही त्याच्याबरोबर आलीच। प्लॅटफॉर्मवरती हे बघू शकता। एखादी व्यक्ती आपल्याकडून आपल्या समाजातून निघून काय जाते, तरी पण त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर देखील त्या व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी, त्या व्यक्तीचं दर्शन घेण्यासाठी हा लाखोचा समुदाय, हा ज्ञानसागर आपल्याला 6 डिसेंबरला दादर येथे मुंबईला चैत्यभूमीवर दिसतो। बघू शकता ही जी मंडळी येतात आहे त्यांचं दर्शन झालेलं आहे, त्यांची वंदना झालेली आहे, त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि जेवढी चालली आहे ती अजून चाललीच आहे। साधारणतः लोक 3 दिवस आधी येतात आणि 6 डिसेंबरच्या नंतर पण 3 दिवस, हे बघू शकता इथे फ्रेम आहे, आणि 6 डिसेंबरच्या नंतर पण काही 2-3 दिवस गर्दीही असते। लोक फक्त मगाशीच बोलल्याप्रमाणे नुसते महाराष्ट्रच नाही तर साधारणतः गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, वेगवेगळ्या ठिकाणातून, वेगवेगळ्या राज्यातून, परराज्यातून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या आपल्या महाराष्ट्रात मायानगरी मुंबईमध्ये येत असतात। मूर्त्या पण आहे तिथे, खूप काय काय पुढे पुढे आपल्याला बरंच काय काय बघायला भेटेल। साधारणतः 4चा हा टायमिंग आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा सिलसिला आपल्याला दादरमध्ये 6 डिसेंबरला दिसत असतो। मुंबईकरांना माहितीच असेल की हा एरिया रोज डेली कसा असतो, एवढी वर्दळ असते की नाही, आणि आज ही वर्दळ बघू शकतो।
DL वैद्य रोड आलेला आहे इथे आपल्याला मुंबईमधला दादरचा. आता मी एक मुंबईकर आहे, त्यामुळे मला तरी खूप छान वाटतं की 6 डिसेंबरला एवढा पब्लिक, एवढी लोक आपल्या मुंबईमध्ये येतात आणि महामानवाचं वंदन करतात, अभिवादन करतात. तेवढंच त्यांना मुंबई पण फिरता येते, मुंबई बघता येते. मी स्वतः एक मुंबईकर आहे, त्यामुळे मी आज वंदन करणार नाही, कारण की जे आपले बांधव आहेत, जे ही ज्ञानसागर आहेत, ही जी सर्व जनता आहे, हे ऑलरेडी कुठून ना कुठून तरी कुठल्या तरी गावातून, खेड्यातून आलेले आहेत, लांब लांबच्या राज्यातून आलेले आहेत. त्यांना त्यांचं पहिलं कर्तव्य आपण समजलं पाहिजे की त्यांना आपण वंदन करायला दिलं पाहिजे. दुसरा सिग्नल आलेला आहे इथे. मूळ जी चैत्यभूमी आहे ना मंडळी, तिथे प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. दाखवतो ती पण. मस्त फ्रेम आहे. तर रस्ता थोडा कमी झाला आहे, त्यामुळे गर्दीचं स्वरूप वाढलं आहे. गर्दीतून वाट काढत जरा वेगळ्या रस्त्याने मार्ग काढत परत गर्दीचा हिस्सा आपण बनत आहोत. हा सर्कल आहे. या दिशेने गेलं तर चैत्यभूमी, या दिशेने गेलं तर छत्रपती शिवाजी पार्क मैदान. थेट आपण आता चैत्यभूमी नाही तर इथे मैदानात जाऊया. मैदानामध्ये जे काही वातावरण आहे ना, ते फक्त बघा तुम्ही, बनून राहा. साधारणतः 4:30 वाजलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणारी सही, असे आपल्याला इथे टी-शर्ट पण दिसत आहे. हे काय वाटतं ते पोरं बघू शकता. समोर आहे ते आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क. कित्येक नेत्यांच्या सभा गाजवणार असं हे मैदान. आणि हा प्रचंड ज्ञानाचा जनसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीम अनुयायी. अनेक प्रकारचे लॉकेट, चैन, झेंडे, पंचशील आहे. त्याच्यानंतर जय भीम लिहिलेला असा निळा कलरचा अशोक चक्र असणारे झेंडे आपल्याला जागोजागी दिसतात. कॅलेंडर पण आलेले आहेत, कारण की लवकरच 1 जानेवारी म्हटलं की नवीन वर्ष पण येत आहे इंग्रजी कॅलेंडर्सनुसार. आणि समाजाचं 1 जानेवारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो ते म्हणजे भीमा कोरे गाव. पोचलेलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क. सरळ आतमध्ये जाऊया. गर्दी बघा फक्त. माझा आवाज पण तुम्हाला येतोय की नाही मलाच नाही कळत आहे. इथे काय चालू आहे? वेगवेगळे भजन म्हणण्यापेक्षा गाणी आपल्याला इथे ऐकायला मिळतात. आतमध्ये जाऊया.
आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आलेलो आहे. मोठे मोठे स्क्रीन लावलेले आहेत. इथे असते भीमोनियांना राहण्याची सोय. म्हणजे कोणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून, गावागावातून, तसंच मग महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश असून दे, उत्तर प्रदेश असून दे, त्याच्यानंतर मग पंजाब, इथून जे काही बांधव आहेत ते असून दे, ते येतात. त्यांना इथे राहण्याची सोय असते. राहण्याची सोय पण तुम्हाला मी दाखवतो. आपलं ब्लॉगिंग चॅनल यासाठीच आहे की महापुरुषांचे विचार सोबतच देशकार्य आणि गडकिल्ले हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपली भूमी चैत्यभूमी, स्वच्छ भूमी असे टी शर्ट आहेत, जेणेकरून म्हणजे जो काही कचरा होतो तो कचरा निवारण करण्यासाठी एक वेगळी टीम इथे ठेवलेली आहे. मोठे मोठे असे म्हणजे गणपती विसर्जनाला चौपाटीवर असे मोठे मोठे टॉवर असतात, जेणेकरून वरतून वॉच टॉवर असतात, ते लक्ष ठेवू शकतात पोलीस लोक. कारण की एवढ्या पब्लिकचं तुम्हाला आता मी पब्लिक दाखवतो म्हणजे फक्त बघा. हा जवळपास 50-60 हजार नाही तर लाखो म्हणजे कित्येक लाख पब्लिक आहे. हा एवढा आतमध्ये आहे, एवढा बाहेर आहे आणि एवढा स्टेशनला आहे. आणि एवढ्याच्याहून जास्त डबल टिबल अजून पब्लिक रात्रीच्या वेळेला सुद्धा येणार आहे. विचार करू शकतो की एक व्यक्ती आपल्यातून निघून जाते, तरी पण कित्येक वर्षानंतर देखील त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीला वंदन करण्यासाठी, त्या व्यक्तीचं दर्शन करण्यासाठी हा एवढा समाज अजूनही चैत्यभूमीला, दादरला येत असतो. मला कधी कधी विचार पडतो मंडळी की जे आपण ते व्हिडिओ बघतो, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांचं अंत्यसंस्कार होणार होते आणि तेव्हा ती जी गर्दी होती दादरला, ती व्हिडिओ ती म्हणजे तेव्हा पण किती लाखोनी जनसागर आला असेल. आणि आजही हा जनसागर वर्षानुवर्ष वाढतच जातो. आपल्याला बघू शकतो इथे ॲम्ब्युलन्सची वगैरे पण सोय आहे, जेणेकरून कोणाला काही झालंच दुखापट वगैरे त्याची पण सोय आहे. सूर्य मावळतीला येतो आहे. 4 पासून जवळपास हा व्लॉग सुरू आहे. आता 4:30च्या पण जास्त वेळ झाला आहे. साहित्य प्रदर्शन, इथे पण साहित्य प्रदर्शन, अर्थातच जे काही लॉकेट असून दे, चैन असून दे, बाबासाहेबांचे स्टॅच्यू असून दे, आणि मेन म्हणजे पुस्तकं. आता हीच आपण सर्व बघायला जाणार आहोत. इकडे तुम्हाला नारळ, श्रीफळ, हळदी कुंकू असं काही दिसणार नाही, हार वगैरे. इथे दिसणार ते तुम्हाला फक्त पुस्तकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महापुरुष. मग त्याच्यामध्ये गौतम बुद्ध असून दे, त्याच्यानंतर मग संत तुकाराम असून दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून दे, छत्रपती शिवाजी महाराज असून दे, गाडगे महाराज असून दे, महात्मा ज्योतिराव फुले असून दे, तर शाहू महाराज असून दे, यांचे विचार, यांची पुस्तकं आपल्याला दादर येथे चैत्यभूमीला दिसणार. जाऊया आपण आता आतमध्ये. शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, मुलांचे भविष्य वाचवा. अर्थातच मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मंडळी, सरकारचं काय म्हणणं आहे किंवा काय विचार आहे मला नाही माहिती, परंतु एक गोष्ट आहे की गावागावातली, खेडेपाड्यातली ज्या शाळा आहेत, मग त्या मराठी असून दे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असतात, त्या मोठ्या प्रमाणात बंद करत चालल्या आहे. मंडळी, शिकलोच नाही तर आपल्याला प्रश्न आपण कसे विचारणार? आपण सिस्टम विरुद्ध आवाज कसा उचलणार? आणि हा आवाज बंद करण्यासाठी हे लोक शाळा बंद करतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जाऊया आपण पुस्तकं बघायला. मी सुद्धा काही पुस्तकं खरेदी करण्याचा विचार करतोय, बघूया.
काय स्कीम आहे कसं काय आहे का आयडिया काय ते गेल्या वर्षी तुमच्याकडे नाही कसं काय बाहेर घेतलं तुम्ही कसं काय नाही होणार सर तसं. काय आयडिया ते रिटर्न काय करतो नाही, मला नाही. तुमचं आहे काही एक द्या ती कॅसिडोली द्या ना ती लाल कलरची ती कॅसिडोली काय घ्यायचं नाही बाबू जागोजागी फक्त फ्रेम आणि पुस्तकं. रमाई आपलं महात्मा ज्योतिबा फुलांचे ना 2 पुस्तकं वाचलीच पाहिजे. एक म्हणजे शेतकऱ्याचा असोड आणि दुसरं म्हणजे गुलामगिरी. अनेक प्रकाशक आहे. वर्धा, नागपूर, पुणे, सोलापूर, अमरावती वेगवेगळ्या राज्यातून त्यांनी केलेली प्रकाशित पुस्तकं, लेखकांची पुस्तकं आपल्याला इथे बघायला मिळत आहे. टी शर्ट पण खूप छान छान आहे काही. तर मंडळी इथून मी ही एक टी शर्ट घेतली ज्योती सावित्री आणि हे दगड फुल प्रकाशन म्हणून यांची ही प्रकाशन आहे जे टी शर्ट छापतात. डोळ्यांची काळजी घ्या, डोळ्यांची तपासणी करून घ्या. अल्प दरामध्ये चष्मे देखील दिले जात आहेत. अल्प दरामध्ये चष्मे पण आहेत तिथे. म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही चेकअप करा आणि जवळपास 300, 350, 650 पर्यंत चष्मा तुम्हाला रेडी लागेल. पुस्तक अजून पाहिजे तसं भेटलं नाही. एक सोपाराचं बौद्ध स्तूपावरती पुस्तक पाहिजे होतं पण ते जरा महाग वाटलं. इथे पण टी शर्ट आहे. वह्या वाटप वगैरे पण आहे. जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यासाठी गायडन्स म्हणजे मार्गदर्शन पण आहे. हे विनामूल्य फ्रीमध्ये आयुर्वेदिक दवाखाना. बरोबर आहे कारण की म्हणजे प्रोडक्टचं तर स्वतःच्या हे पण होतं, प्रमोशन पण होतं. कारण एवढ्या लाखोंच्या समुदायामध्ये आपलं प्रोडक्ट तेवढंच जास्त ताकदीने जातं. पण प्रोडक्ट ताकदीने जाण्यापेक्षा तेवढंच ते बाकीच्यांच्या उपयोगी पण पडतं. आणि 3-3, 4-4 दिवसामध्ये काही झालं, कारण 3-3, 4-4 दिवस पब्लिक इथे राहतात येऊन, तर काही झालं तर म्हणजे दवाखान्याची आणि काही औषध उपचाराची पण इथे सोय आहे. पुस्तकं हो 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 लाईट लागली, लाईट लागत चालली. हो 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 पुस्तकं पुस्तकं पुस्तकं. इंडियन लेबर लाईन, हक्क, लेबरचे हक्क. मग आज माणूस म्हणजे मी असून दे, तुम्ही असून दे, कोणीही असून दे, आज माणसाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही जे हक्क असतील ना, त्या प्रत्येक हक्कापाठी ना एक व्यक्तीचा एक मोठाचा सहभाग, एक हात आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बस मला बाकी काहीच नाही बोलायचं. संत गाडगे बाबा आपले महापुरुष मंडळी वाचलेच पाहिजे. मी असं नाही म्हणत की एखादी विशिष्ट विचारधारा वाचली नाही पाहिजे वगैरे. मी तर बोलतो प्रत्येक विचारधारा वाचा, प्रत्येक विचारधारा, प्रत्येक विचारधारा. गांधी वाचा, सावरकर वाचा, तेवढंच ताकदीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वाचा.
आणि आपण आलेलो होतो बाहेर. मी एवढंच फिरलो आहे, जवळपास हे तिथपर्यंत पोचलो आहे. पाणी बघतो, मला पाण्याची खूप तहान लागली आता. बघू शकता, गर्दी बघू शकता. मी मध्ये मध्ये स्टॉप करून दाखवतोय, पण तुम्ही तो बघू शकता इथे 5 वाजलेले आहेत, 1 तास झाला. आतमध्ये तर आपण जाणार नाही चैत्यभूमीच्या विहारामध्ये, परंतु विहारामध्ये जे काही चाललं आहे त्याचं लाईव्ह प्रशिक्षण इथे स्क्रीनवरती दाखवलं आहे. ते आपण दाखवतो तुम्हाला, बघा तुम्ही. हा एवढा इथपर्यंत जो पोचला आहे ना पाठपर्यंत, हे सगळं आतमध्ये तेच ते पुस्तकांचे स्टॉल वगैरे हे लाईव्ह चालू आहे मंडळी आतमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधीस्थळ. संध्याकाळचे वाजले जवळपास 5:05. वंदन करा, नमन करा, अभिवादन करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातील एक महान नेता, एक महत्त्वपूर्ण मोठा नेता. आणि या नेत्यासाठी आजही कित्येक वर्षानंतर येणारी ही जनता, ही भीम अनुयायांची ताकद, भीमशक्ती मंडळी, भीमशक्ती, शिवशक्ती हे आपण ना वेगळे केले गेलेलो आहोत. आपली ताकद आहे ना खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. ही जेवढी दिसते ना ह्याच्यापेक्षा डबल तिबल आपली ताकद आहे. पण आपल्याला ना प्रत्येक राजकारणाने, प्रत्येक संघटनेने ना वाटून ठेवलं आहे की तुम्ही त्या गटातले, तुम्ही त्या गटातले, तुझा निळा, माझा भगवा, तुझा पिवळा, तुझा हिरवा. हे जेव्हा सगळे रंग एकत्र येतात ना तेव्हा एक ना झेंडा निर्माण होतो आणि त्याला ना ताकद मिळते प्राचीन अशा अशोक चक्राची. आणि तो झेंडा म्हणजे आपला तिरंगा, भारताचा ध्वज. आणि ही आपली ताकद आहे मंडळी. ही नुसती बडबड नाही आहे, हे माझे विचार आहेत. हे असे विचार बरेच जणांचे आहेत आणि हे विचार त्यालाच कळू शकतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना पूर्णपणे वाचून आहेत, त्यांचा जागर करतात. नुसतं जय भीम जय शिवराय बोलल्याने काहीच नाही होणार. त्यांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील आणि प्रत्येक समाजाला पुढे कसं नेता येईल हा आपला विचार असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जवळपास पश्चिमेच्या साईडला आहेत आम्ही. आणि इथे राहायची सोय तुम्हाला दाखवतो कशी आहे ते, की एवढा पब्लिक, एवढे लाखो पब्लिक असे तर राहतातच आहे लोक, पण इथे खास आतमध्ये पण राहायची सोय केली. त्यांना चार्जिंगची पण सोय केली आहे मंडळी. मग दाखवतो मी ते. एक सरकारचे आभार मानले पाहिजे. हे असे चार्जिंगचे हे केले. म्हणून म्हणायचं आहे की भीमराया भीमराया तो जन्मसाठी झालाच
इथे मंडळी मोफत जेवण आहे. खूप लाईन लागली आहे. पाण्याची सोय आहे आणि सूर्य मावळतीला आला आहे. समोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी भव्य अशी मूर्ती. ओके, जाण्याचा प्रयत्न करूया तिकडे. अरे काहीच नाही, संपलं. बाहेर काही नाही. घ्या घ्या घ्या, तुम्ही पण घ्या. एवढी माणसांची व्यवस्था, त्यांचं जेवणा खावणाचं, त्याच्यानंतर तेवढाच तो कचरा पण होतो. आणि तोच कचरा निवारण्यासाठी ही मुंबई महानगरपालिकेच्या या गाड्या, कचरे साफ करणारे साफसफाई कर्मचारी आपल्याला जागोजागी दिसत आहेत. तिथे चहाची सोय आहे. संध्याकाळची वेळ आहे, गर्दी खूप आहे. ते पटकन सगळं असलं की लोकांची जरा गर्दी होते, झुंबड उडते. हा रस्ता बाहेर पडतो. आता बाहेर जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या. बघू शकता, गर्दी बघू शकता. चहासाठी आहे. बाहेर पडूया आपण. पिण्याचं पाणी आहे, माझी बाटली भरून घेतो मी तोपर्यंत, कारण पाण्याची बाटली घ्यायला हरकत नाही, पण तिथे गर्दी खूप आहे बाटल्या घ्यायला. आपण आलेलो आहेत बाहेर. वाजलेले आहे 5:30. आणि बाहेरचं वातावरण ते एवढंच आहे की ना, आपल्याला झेपत नसेल ना तर आपण जास्त फक्त खायला घेऊ नका, जेणेकरून अन्नाचा तुटवडा होणार नाही आणि अन्न वाया जाणार नाही. हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. म्हणूनच काही संघटनेनी सुंदर अशा बॉड्या छापलेल्या जर्सी, की आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी. इथे पण गरम गरम भात आहे, पुलाव आहे. खाण्याची खूप सोय मंडळी. ते केळी असून दे, बिस्किट असून दे, पाण्याच्या बाटल्या असून दे, सरबत असून दे, डाळ भात असून दे, चवळीची भाजी असून दे, भंडाऱ्यासारखं जेवण असून दे, भरपूर काय काय. पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा मैदान आहे, त्याचा हा गोल राऊंड आहे बाहेरून. जागोजागी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठमोठे बॅनर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा जागोजागी दिसत आहेत. इथे भंते पण आहेत, अनेक भंते लांबून लांबून, तसेच त्यांच्याच त्या वेशामध्ये शिवरामध्ये तसेच येतात दर्शनासाठी, वंदन करण्यासाठी. मंडळी, मी दरवर्षी येतो. दरवर्षी हा लाईव्ह एक सेशन असतोच की चैत्यभूमी कशी आहे, चैत्यभूमीचा आजचा परिसर कसा आहे. आणि 6 डिसेंबर
त्यावेळी पण बोलतो, अनेक वेळा बोलतो आणि आज पण मी बोलेन की आपण जर मराठी आहोत, आपण जर महाराष्ट्रात राहत असू आणि मराठी आहोत, भारतीयांनी तर करायचंच आहे, हे मी जे बोलणार आहे ते तर कराच. परंतु आपण जर महाराष्ट्रीयन आहोत, आपण जर मराठी आहोत, तर आपण तीन ठिकाणी 3 समाधीस्थळी हे जायलाच पाहिजे. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ किल्ले रायगड जिल्हा. दुसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची वडू बुद्रुक इथली समाधी. आणि तिसरं म्हणजे ही मुंबई, आणि या मुंबईमध्ये असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधीस्थळ विहार अर्थात चैत्यभूमी. हे महामानव होते, हे महापुरुष होते, म्हणून हा भारत देश घडला आहे मंडळी, हे आपण विसरता कामा नये. बाकी नेतेकर अनेक आले, अनेक गेले आणि होतीलही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखा नेता कधी होणे नाही. बाबासाहेबांची दृष्टी आपल्याला घ्यायची. बाबासाहेबांची सृष्टी आपण फोटो लावतो, ही सृष्टी झाली. मूर्ती ठेवतो बुद्धाची काय झाली, सृष्टी झाली. पण त्यांचं आपल्याला काय घ्यायची आहे, दृष्टी घ्यायची. तव दृष्टीने लढू, तव दृष्टीने लढू, लढे क्रांतीचे असो. तव दृष्टीने लढू, लढे क्रांतीचे असो. तुझे स्वप्न पुरे पूर्ण करूले असे, तुझे स्वप्न पुरे पूर्ण करूले असे, तुझे स्वप्न पुरे पूर्ण करूले असे, तुझे स्वप्न पुरे पूर्ण करूले असे. अभिवादन भीमा. इथं आठ ठेवा. दुःखाचा दिवस आहे ना, तर स्वतःला जरा खरंच मी भीमा अनुयायी आहे का हा प्रश्न विचारा. अभिवादन भीमा, अभिवादन भीमा, अभिवादन भीमा, अभिवादन भीमा, अभिवादन भीमा, अभिवादन भीमा. इथे मंडळी मूळ जी मीडिया आहे ती खूप कमी दिसते आपल्याला. हे जे काही आपले चॅनल असतात न्यूजचे ते खूप कमी दिसतात. त्यामुळे असेच ब्लॉगिंग आणि जे काही स्वतःहून जे हे करतात व्हिडिओ, त्यामार्फतच आपल्या चैत्यभूमीचा परिसर बघता येतो. तिकडे काही भारूड सारखं चाललेलं पटनाट्य आणि इथे पण आहे काही. बकर कोंबड शेजारी सखे बाई, बकर कोंबड शेजारी सखे बाई. तर मंडळी 6 वाजलेत, साधारणतः 4 ते 5, 5 ते 6, 2 तासाचा थोडं करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला चैत्यभूमी. आता इथेच आपली ही व्हिडिओ संपूया आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यासोबत. तर बघू शकता की अजूनही पब्लिक चैत्यभूमीकडे चाललेली आहे. आता ही रांग जाते, तिथून पब्लिक चालली आहे परत. म्हणजे रात्री पण तेवढीच आहे बघा. हा एक ट्रक चालला आहे, म्हणजे अजून एक बसी, ट्रकी, त्याच्यानंतर गाड्या अजून पण जातात आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी रात्रीसुद्धा असणार आहे, एवढं 100%.
चला इथेच थांबूया आणि व्हिडिओ कशी वाटली सांगणार नाही, कारण की व्हिडिओ दाखवण्याचाच प्रयत्न होता की चैत्यभूमीवरती हा माहोल आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी जी जनता आहे त्यांचं सर्व नियोजन हे कसं असतं आणि सोबतच पुस्तकांची ही दुनिया आपल्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न होता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत.